झी 24 तास एक पाऊल पुढे। या ईस्टर्न फ्रीवेवरून मला वाटतं जितेंद्र सुद्धा कधीतरी ड्रायव्हिंग करणार आहे, पण काय वाटतंय जितेंद्रला या ईस्टर्न फ्रीवे विषयी ते विचारूयात। आनंदच आहे की मुंबईकरांना ज्या सुखसोयी मिळायला हव्यात त्यामध्ये आणखी एका सोयीची भर पडलेली आहे। परंतु मला वाटतं की काही दिवसांपूर्वी हा पूल तयार झाला होता आणि तरी सुद्धा याचं उद्घाटन होत नव्हतं। मध्यंतरी वाहतुकीची कोंडी होत होती, म्हणजे पूल तयार होत असताना सुद्धा वाहतुकीची कोंडी होती। पूल तयार झाला होता, तयार होता, तरी सुद्धा कोंडी होती। फक्त काही मान्यवर त्यांच्या डेट्स नव्हत्या उद्घाटनासाठी, म्हणून हे थांबवण्यात आलं होतं। तर मला असं वाटतं की जनसामान्यांच्या सोयीसाठी ज्या गोष्टी असतात त्या तयार झाल्या, लवकरात लवकर तयार व्हाव्यात आणि झाल्या त्या लोकांसाठी खुल्या झाल्या पाहिजेत असं मला वाटतं। जितेंद्र, तुझं मत तर तू या बाबतीत मांडलेलं आहे। निश्चित एवढं रोखठोक मत मांडणं सुद्धा तितकंच आवश्यक असतं, तर कदाचित आपले मंत्री जे आहेत ते जागे होतील मला असं वाटतं। झी 24 तास एक पाऊल पुढे।